हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि गुरुवारची पूजा आज करायची होती, त्यामुळे सुरुवात केली ती अंगणापासून. बघा, घराची शोभा ही अंगणावरच असते. तर आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची म्हणजेच महालक्ष्मी आईची पूजा करायची असते, त्यामुळे महालक्ष्मी आईचं आगमन आपल्या घरात होणार. त्यासाठी मग छान अशी रांगोळी काढून घेतली. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठा पूजन करून घेतलं. तर आज ना असं सगळं लाल आणि पिवळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला दिसेल की फक्त लाल आणि पिवळा कलर तुम्हाला सगळीकडे आज तोच दिसणार आहे. तर उंबरठ्याला मी हळदीचं लेपन केले आहे. तर हळदीच्या लेपनामध्ये मी उंबरठ्याला जे हळदीचं लेपन करते, तर त्यामध्ये मी हळद, गोमूत्र, अत्तर आणि गुलाबजल या गोष्टी त्यामध्ये टाकून मिक्स करत ते लावत असते. तर बघा, जर तुम्ही गोमूत्र हळदीमध्ये टाकणार असाल तर हळद ही तुम्ही चांगल्या क्वालिटीची वापरा. कारण बघा, बाजारामध्ये ना भेसळ हळद मिळते, म्हणजे ज्यामध्ये केमिकल वगैरे टाकलेली असतील. तर त्यामध्ये आपण जेव्हा गोमूत्र टाकतो तेव्हा त्या हळदीचा रंग बदलतो, आणि जे आपण घरात बनवतो बघा त्याचा रंग बदलत नाही. म्हणजे ती शुद्ध हळद असते, त्यामध्ये गोमूत्र जरी टाकलं तरी त्याचा रंग बदलत नाही, ती पिवळीच राहते. परंतु बाजारामध्ये आजकाल अशी हळद मिळते, भेसळ वगैरे मिळतं, तर त्यामध्ये गोमूत्र टाकल्यानंतर त्याचा रंग लाल होतो. तर तुम्ही जर हळदीचं लेपन करणार असाल तर त्यासाठी चांगलीच हळद तुम्ही घ्या. त्यानंतर बघा, उंबरठ्याला धूप दीप दाखवला, त्यानंतर दारावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलं. त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली. छान असे देव वगैरे मी आधीच स्वच्छ करून ठेवले होते. मग आज फक्त देव धुतले आणि छान असं त्यांचं वस्त्र वगैरे बदलून, आणि गुरुवार आहे, स्वामींचा वार, त्यामुळे नित्यसेवा देखील करून घेतली. त्यानंतर मग मी आपल्या महालक्ष्मी आईच्या पूजेची तयारी लगेच करून घेतली. म्हणजे मी सकाळीच पूजा मांडणी केली, म्हणजे ती दिवसभर राहते आणि छान वाटतं घरामध्ये वातावरण, एखादी काहीतरी सण आहे असंच वाटतं. त्यामुळे मी शक्यतो सकाळीच पूजा मांडणी करते आणि मग संध्याकाळी आरती वगैरे करून, वाचन वगैरे करून आरती करत असते, आणि मग नैवेद्य वगैरे संध्याकाळी दाखवत असते, आणि पूजा मांडणी वगैरे मी सकाळच्या वेळेमध्ये करून घेते. तर स्वामींना आज हिरव्या रंगाचं वस्त्र घातलं आहे. कसे दिसतात स्वामी, बघा छान दिसतात ना. त्यानंतर ना थोडंसं असं डेकोरेशन करायला घेतलं. म्हणजे माझं आधी असं काही ठरलं नव्हतं की काय करायचं आहे, परंतु म्हटलं बॅकग्राऊंडला थोडंसं काहीतरी लाईटिंग किंवा काहीतरी डेकोरेशन केलं तर ते दिसायलाही छान दिसेल आणि तुम्हालाही बघायला छान वाटेल, म्हणून मग थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. तर माझ्याकडे अशा प्रकारच्या माळा आहेत, तर या मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत, आणि त्या माळा मी लावून घेतल्या. आणि तर माझा प्रयत्न चालला होता की त्या बसाव्यात, तर त्या व्यवस्थित बसत नव्हत्या, ते सारखं पडत होत्या. त्यासाठी मी सारखं त्याला चिटकवायचा प्रयत्न करत होते. त्यानंतर इथे लाईटिंग पण मी लगेच लावून घेतली, आणि या गोष्टी व्यवस्थित बसल्या तरच ठीक, नाही तर मग पूजा मांडल्यानंतर जर त्या पडायला लागल्या तर मग परत चिटकवायलाही आपल्याला अडचण होते. त्यामुळे मग मी त्या आधी व्यवस्थित चिटकवून घेतल्या. लाईटिंग चेक केली की ती लागते का नाही, आणि ही लाईटिंग मी ऑनलाईनच मागवली आहे आणि छान भेटली आहे. लाईटिंग प्राईस पण खूप कमी आहे, आणि ही मी दिवाळीत मागवली होती. तर छान लाईटिंग आलेली आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर मग पूजेला जे काही साहित्य लागतं ते काढून घेतलं, कारण मग ऐनवेळी पूजा करताना मग आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. आणि माझं तरी असं होतं की सामान जर नाही काढून घेतलं तर मग काही ना काहीतरी हमखास विसरून राहतंच, चुकून राहतंच. मग ते आपल्याला मनाला हुरहुर लावून राहते की अरे पूजा तर झाली पण माझं हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं होतं. त्यामुळे जे काही पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते आधीच काढून घेतलं की मग अशा प्रकारे प्रॉब्लेम होत नाही, आणि आपल्याला पूजा करताना सारखं उठण्याची देखील गरज पडणार नाही. मग त्यानंतर इथे मी पाट मांडून घेतला, त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढून घेतलं, आणि दीप प्रज्वलन करून घेतलं. तर आता बघा, इथे मी कलश आधी एकच घेतला होता. तुम्हाला वाटेल असं 2 कलश मी का ठेवलेत, तर आधी मी इथे तांब्याचा जो वरचा कलश आहे तोच आधी घेतला होता. परंतु जे मी वस्त्र घालते, आता तुम्ही बघत असाल जे वस्त्र आहे ते हाईटला खूप जास्त आहे, आणि तो सिंगल तांब्या जर ठेवला असतं ना, तो वस्त्र असं खाली दुमडलं गेलं असतं, ते व्यवस्थित दिसलं नसतं. त्यामुळे मग त्याला हाईट मिळावी यासाठी मग मी एकावर एक 2 तांबे असे ठेवले. तर मग बघा, आता हे वस्त्र छान दिसतंय, त्याला हाईट मिळाली. मग उगीचच काय होतं, आपण मग जे वस्त्र वगैरे घेतो आहे त्याच्या हाईटनुसार जे मुकुट वगैरे घेतो आहे त्या व्यवस्थित बघून घेतलं तर मग पूजा देखील छान दिसते. तर मग त्यासाठी असे 2 तांबे ठेवले, आणि त्यामुळे वस्त्र पण छान असं दिसते.
तर बघा इथे आज कोल्हापूरच्या देवी आईचा मुखवटा लावला होता आणि पिवळ्या कलरचं वस्त्र, मी म्हटलं ना तुम्हाला आज लाल आणि पिवळा हेच असणार आहे कॉम्बिनेशन सगळीकडे. तर मग छान असं देवीला साज शृंगार केला. जास्त काही नाही, 1-2च असं मंगळसूत्र आणि 1-2 गळ्यातलं घातलेलं आहेत, तरी देखील किती छान दिसते बघा. असं गजरा वगैरे सोडला, फूल वगैरे लावले आहेत, तर छान देवी आईचं रूप असं खुलून दिसतंय. आणि बघा या ठिकाणी फक्त तांब्या आणि कलश ठेवला असेल तर इतकं सुंदर रूप दिसलं असतं का? तर नाही. मग असं छान वाटतं असं साजरं संगीत सगळं करायला. आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हटलं की तर मग नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो, पण त्यावेळेस कसं आपण ते हलवत नाही, त्यामुळे कसं त्याला वेगळे वेगळे वस्त्र, वेगवेगळे अलंकार घालायला आपल्याला मिळत नाही. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसं 4ही गुरुवार आपण वेगवेगळे वस्त्र घालू शकतो, वेगवेगळा साजशृंगार करू शकतो, त्यामुळे ना मग ती हौस आपल्याला करून घेता येते. त्यासाठी या गोष्टी कराव्यात, ज्यांना आवड आहे त्यांनी अवश्य कराव्यात. आणि छान वाटतं सगळं साजरं संगीत केलं की मग अगदी मनालाही छान वाटतं आणि दिसायलाही ते छान दिसतं. त्यानंतर मग मी इथे गणपती बाप्पांना, लक्ष्मीला आणि असे इथं माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्राला देखील पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालून घेतला. तर इथे मी लक्ष्मीची चांदीची मूर्ती घेतली आहे, तर मी आत्ताच घेतली आहे. म्हटलं मग ती पण ह्या शुभ मुहूर्तावर तिचीही पूजा करूया. आणि छान वार, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि लक्ष्मीचाच वार आहे, मग त्यामुळे ती पण पूजेमध्ये ठेवली. तर इथे माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत, कवड्या आहेत, त्या पण मी पूजेमध्ये ठेवल्या, त्यांची पूजा करून घेतली. आणि जी चांदीची लक्ष्मी आहे ना ती अगदी छोटीशी आहे, म्हणजे जास्त मोठी नाही घेतली, छोटीच घेतली आहे, पण इतकी सुंदर मूर्ती आहे ना. इतक्या छोट्या मूर्तीवर एवढं सुंदर काम केलेलं आहे, म्हणजे एक ना एक बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये कोरलेल्या आहेत. म्हणजे तिची वेणी असतील, तिचे केस असतील, तिच्या हातातील कमळ असेल, तिचे डोळे, तिचा हसरा चेहरा, मूर्ती बघितली असेल तुम्ही, खूप छोटी आहे ऐकला, पण काम खूप सुंदर केलेलं आहे त्यावरती. त्यानंतर बघा इथे मी रांगोळी पण काढून घेतली. तर रांगोळी काढून घेतली आणि मी समोर जी पावलं ठेवलेली दिसत आहेत ना, तर ही पावलं मी वर्षापूर्वी घेतलेली आहेत. तर माझ्या लक्षातही आलं नव्हतं, जेव्हा मी ती समोर ठेवली आणि मी व्हिडिओ काढल्यानंतर जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे पावलं पण मॅचिंग होऊन गेलेली आहेत. म्हणजे अचानकपणे सर्व गोष्टी अशा घडत गेल्या आहेत, म्हणजे देवी आईनं घडवून आणल्या आहेत. तसं पुढं एक एक गोष्टी होत गेलेल्या आहेत. आता पूजा सर्व झालेली आहे.
त्यानंतर ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारची. तर ही मी पूजा जेव्हा हलवत होते तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं, की देवी आईने छान असा एक अनुभव म्हणता येईल किंवा प्रचिती म्हणता येईल की दाखवली, की बघा मी पूजा हलवतच होते, मागच्या माळा वगैरे काढल्या होत्या, धूपदीप दाखवला होता. तर हा जो दिवा आहे ना, हा कालपासनं असा शांत, जेव्हापासनं मी सकाळी पूजा मांडली तेव्हाही दिवे लावले होते, तेव्हापासनं पूजा हलवेपर्यंत कंटिन्यू हा दिवा चालू आहे. थोडासुद्धा विझला नाही किंवा हलला नाही, त्याचा तो शांत चालू आहे. तर बघा दार पण तिकडे उघडं आहे, इकडून पडदा पण किती हालतोय आणि वारं पण खूप येत जात होतं, वारं पण पास होतं इकडून तिकडे, तरी पण त्या दिव्याला काहीही झालं नाही. दोन्ही दिव्यामध्ये मी सारखंच तेल ओतलं होतं. बघा पडदा वाऱ्याने किती हालतोय, परंतु दिवा अजिबात त्याला काही झालं नाही. त्या घटामध्ये जेव्हा आपण अखंड दिवा लावतो ना, तेव्हा किती काळजी घ्यावी लागते. त्याला वारं लागू नये यासाठी आपण काच वगैरे ठेवतो, काळजी घेतो. तर आम्ही फॅन पण लावला होता संध्याकाळी. त्यानंतर वारं पण इकडून तिकडे चालू आहे, सर्व दरवाजे खिडकी चालू आहेत, पडदा एवढा हालतोय वाऱ्याने, ये जा करत आम्ही तिथून ये जा करतच होतो. तेव्हा आपण जेव्हा येणं जाणं करतो तेव्हा हवाही लागतेच. तरीसुद्धा त्या दिव्याला काहीही झालं नाही आणि सकाळच्या काही गडबडीत तेवढं लक्षातच आलं नाही. नंतर जेव्हा आम्ही पाहिलं की एवढं वारं असून देखील दिवा असा त्याचा शांत चालू आहे आणि छान वाटलं, म्हणजे मला कमालच वाटली या गोष्टीची, म्हणून मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलं. म्हणजे देवी आईने छान असा अनुभव दिला, म्हणजे प्रचिती दिली, छान वाटलं, देवी आईचा आशीर्वाद मिळाला असं वाटलं. अशी आपली पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झालेली आहे. तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही पूजा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.